नमस्कार, जय सद्गुरू मंडळी. चला, मी रात्रीला साबुदाणे भिजायला टाकले होते 1 वाटी. हे मस्त मऊसूत भिजून गेलेले आहे साबुदाणे. आणि इथे मी 2 बटाटे पण उकडले होते. हे बघा, इथे असे मी हे सगळे मिक्स करून घेणार आहे आता. आणि इथं मी कोथिंबीर टाकलेली आहे. उपासाला चालत असेल तर तुम्ही कोथिंबीर टाकू शकता, मी टाकलेली आहे. हे बघा, इथं मी शेंगदाण्याचा 1 वाटी कूट टाकला आणि कापलेली कोथिंबीर टाकली आणि तिखट जेवढं पाहिजे असेल तेवढ्या मिरच्या टाकल्या हिरव्या आणि जिरं टाकलं आणि चवीपुरता मीठ टाकलं. इथं आपण आता सगळं मिक्स करून घेणार आहे. मस्त असं गोळा करून घ्यायचा. बटाटे सगळे कुचकरून घ्यायचे. हे बघा, आपलं सगळं इथं मिक्स झालेलं आहे, गोळा बनवून तयार आहे. हे अशा मी टिक्क्या आता सगळ्या बनवून घेणार आहे. हे बघा, इथं सगळ्या आपण टिक्क्या बनवून घेतल्या. तेल पण मी इकडे तापायला ठेवलेलं आहे आणि हे टिक्क्या आपण आता सगळ्या तेलामध्ये तळून घेणार आहे. अशा एक एक करून मी सगळ्या तळणार आहे इथं. आणि तोपर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे बघा, आपल्या साबुदाण्याचे वडे इथं एकदम कलरफुल आलेलं आहे बघा. मस्तच असं तेल निथळून घ्यायचं सगळं आणि प्लेटमध्ये मी टाकल्या बघा. इथं किती भारी दिसत आहेत ना. तुम्ही पण करत राहा, खात राहा, मजेत राहा. चला मंडळी, लाईक पण करा, शेअर पण करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट पण करा. हे बघा, इथं आपले सगळे वडे तळून झालेले आहेत. हे बघा, दाखवते तुम्हाला किती असे क्रिस्पी बनलेले आहेत मस्त. हे बघा, एकदम भारी आले मध्ये. हे बघा, किती सुंदर दिसत आहेत ना. चला मंडळी, बाय.